कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपल्या वडोणी शहरातील नामांकित व्यक्तिमत्व अशोकरावजी घुगे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज ते माझ्या बरोबर आहेत। खरोखरच सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा इतर आणखीन प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं खूप महत्त्वाचं योगदान असतं। कुठलाही कार्यक्रम असो त्यानिमित्त त्यांची प्रत्यक्ष वाढदिवसानिमित्त मुलाखत घेत आहे। माझ्यासोबत अशोकराव घुगे आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। नमस्कार अशोकरावजी। नमस्कार। आज आपला वाढदिवस आहे आणि आपल्या वाढदिवसानिमित्त आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये अमूल्य असं आपलं योगदान देत असा मी बारकाईनं बघतो। काय यामागील उद्देश आणि काय सांगाल? तर आज माझा या ठिकाणी 49वा वाढदिवस आहे। 48 वर्षे पूर्ण झालेत, तरी मी या मेडिकलच्या व्यवसायाच्या माध्यमातून व एक सामाजिक सर्वसामान्य जनता, आमचा वडोली आपला तालुका असेल, या डोंगरपट्ट्यातील सर्वसामान्य जनतेसाठी 24 तास माझं मेडिकल दुकान उघड असते। आणि मेडिकलच्या व्यतिरिक्त सुद्धा मी प्रत्येकाच्या सुखादुखात, लग्न असो किंवा मौतीचा कार्यक्रम असेल, कोणताही कार्यक्रम असेल किंवा कोणावर अन्याय होत असेल तर आपण त्या ठिकाणी, उदाहरण सांगतो, गेल्या वेळेस आपल्या डोंगरीच्या वाडीचा ऊसतोड कामगार त्याचा अपघात झाला होता, तर आपण त्या कारखान्यावर जाऊन एक दिवस उपोषण केलं होतं। तर आपला स्वभाव असा आहे की आपण प्रत्येकासाठी, गोरगरिबासाठी झटलं पाहिजे। आपल्यासाठी तर आपण झटतो, पण आपल्यातला बी काही हिस्सा वाटा दुसऱ्याला गेला पाहिजे। आपण ह्या अशा विचाराचे आणि या सामाजिक बांधिलकीचं म्हणून आज या ठिकाणी अतिशय साध्या पद्धतीने, कारण आपल्याला दुःख म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा गेल्यामुळं आणि डोंगरेच्या वाडीचा ते ऊसतोड कामगार गेल्यामुळं आपण कोणताही गाजावाजा न करता, कोणताही हावभाव न करता आपण साध्या पद्धतीने आज या ठिकाणी माझ्या मेडिकलमध्ये बसून आलेल्या प्रत्येक पाहुण्याला, प्रत्येक माणसाला चहा पाणी पाजून आपला साध्या पद्धतीने आज या ठिकाणी वाढदिवस साजरा करीत आहोत। मुंडे साहेबांच्या काळापासून आपण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात, उद्योग क्षेत्रामध्ये तर आहेतच, पण सामाजिक क्षेत्रात सुद्धा काम करतात। परंतु हे काम करत असतानाची ही ऊर्जा आपल्याला कुठून येते? आम्ही आमच्या आई वडिलांच्या आशीर्वादानं, आमच्या आजोबाच्या आशीर्वादानं आणि स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या विचाराने घडलेले माणसं आहेत आम्ही। कारण सत्तेचं आम्हाला कधीही म्हणजे हे नव्हतं, म्हणजे सत्ताच नव्हती। कारण 1955-60 पासून जे मुंडे साहेबांनी 35 वर्षे आपलं जीवन संघर्षात घालवलं, त्यांनी फक्त 5 वर्षे सत्ता भोगली, 1995 ते 99। पुन्हा त्या माणसाला सत्तेमध्ये येण्याचं कधी योग आला नाही आणि योगायोगाने 2014ला योग आला, तर योगायोगाने त्यांना सत्तेमध्ये बसायचं म्हणा किंवा काही समजा हे असल्यामुळं त्यांचा दुर्दैवी अपघात झाला आणि मुंडे साहेब आपल्यातून निघून गेले। आणि मुंडे साहेबांनी आम्हाला शिकवण दिली की आपल्या सर्व समाजासाठी त्यांनी कधीही जातपाती केला नाही। त्यांनी आपल्या 35 वर्षामध्ये सर्वसामान्य माणसाला, सर्व समाज लोकांना आमदार केलं, खासदार केलं, जिल्हा परिषद सदस्य केलं। आणि तेच नाही तर या डोंगरपट्ट्यातील सर्व जिथं पाणी प्यायला नव्हतं, उदाहरणार्थ आपला सोन्नाखोटा प्रकल्प असेल, त्यांनी हा तलाव केशवदादाच्या मार्गदर्शनाखाली व त्यांनी केशवदादा आमदार असताना त्यांच्या सूचनेप्रमाणे मुंडे साहेबांनी या ठिकाणी मंजूर केला आणि आपल्या डोंगरपट्ट्यातील ऊसतोड कामगार हा बागायतदार झाला। आम्हाला त्याचा आनंद आहे, कारण आपला माणूस चांगला झाला पाहिजे, आपला माणूस स्वावलंबी झाला पाहिजे, म्हणजे आपल्याला प्रत्येक काम करता येतं किंवा त्यांच्या पाठीमागे उभं राहता येतं, असं मुंडे साहेबांनी आम्हाला शिकवण दिली। आणि त्यांच्या ऊर्जेने त्यांच्या कन्या पंकजताई मुंडे असतील, प्रीतमताई मुंडे असतील, यांच्या आम्ही पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। कारण आम्ही असे एकनिष्ठ माणसं आहेत, सत्ता आली सत्ता गेली, आम्ही अजून कुठे गेलो नाहीत। मुंडे साहेबांच्या विचाराने, मुंडे साहेबांच्याच पाठीमागे आणि जाणार बी नाहीत। कारण आम्हाला मुंडे साहेबांनी त्यांनी शिकवण दिलेली की निष्ठेने वागायचं, कधीही आयतं बसून खायचं नाही, आपण आपलं काम करायचं, काम करत राहायचं। आम्ही अशा त्यांच्या विचाराने आजपर्यंत ह्या वडोणी तालुक्यामध्ये काम करीत आहोत। वडोणी शहरामध्ये प्रामुख्याने सामाजिक क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल किंवा वेगवेगळे क्षेत्र असेल, त्यामध्ये प्रामुख्याने अशोकराव घुगे हे नाव घेतलं जातं। एवढ्या कमी कालावधीमध्ये आपण खेडेगावामध्ये येऊन वडोणी शहरामध्ये एक आपल्या नावाचं एक वेगळं स्टेटस निर्माण केलं, त्यामागचं काय आहे? या मागचं आपल्याला काही कोणतं राजकीय किंवा आपल्याला कोणतं इलेक्शन लढवायचं नाही। तुम्हाला सांगतो, तुमच्या माहितीच तो आमचे तात्या लक्ष्मण तात्याला विचारा, बोरपडीमध्ये आमचा चुलत भाऊ सरपंच झालाय, म्हणजे आम्ही इथं राहून त्या गावाने आम्हाला स्वीकारलंय।
तर का स्वीकारला असेल तर आम्ही प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये सहभागी असतो. आम्ही कोणाला काही समजा देत नाहीत किंवा घेत नाहीत, पण कोणाला त्रास सुद्धा देत नाहीत. कारण फक्त प्रत्येकाचं लग्न असो, कोणताही कार्यक्रम असो, आम्ही त्या कार्यक्रमाला हजर आहेत. आम्हाला शिकवणच तशी की कुणाचं चांगलं करता नाही आलं तरी वाटोळं करायचं नाही किंवा कुणाच्या वल्या पाचोळ्यावर पाय द्यायचा नाही, ही आमची शिकवण आहे. कारण आम्ही ध्यास घेतलेला आहे की आम्ही या दुकानामधून किंवा माझ्या उत्पन्नामधून 10 रुपये जर कमिले तर त्यातले 2 रुपये सर्वसामान्य जनतेसाठी व गोरगरिबासाठी खर्चायचं ही आमची जाणत आहे. म्हणून तुमच्या पत्रकार बांधवाच्या सहकार्यानं इथले आमचे सर्व राजकीय नेते असतील, भारतीय जनता पार्टीचे केशवदादा असतील, राजीव मुंडे असतील, आम्ही यांच्या नेतृत्वाखाली काम करतो. वैद्यकीय व्यवसायामध्ये आमचे डॉक्टर आंधळे साहेब आहेत, वडवणीचे पहिले डॉक्टर आहेत, ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत. आम्ही ह्या सर्वांचं मार्गदर्शन घेतो आणि या मार्गदर्शनाखाली चलतो. आम्ही कुणाच्याही समजा असं की हे असं म्हणतंय किंवा ते तसं म्हणतंय असं काम करायचं नाही. आपल्या बुद्धीला जे पटतंय आपण हे बघतो की आपल्यापासून कुणाला त्रास झाला नाही पाहिजे. आता आमचे बांगर मामा असतील, लक्ष्मण तात्या चाटे असतील, आमचे 20 वर्षापासून संबंध आहेत. तुम्ही त्यांना सुद्धा विचारू शकता की अशोकराव घोगे पासून कधी त्रास झाला किंवा कधी काही हे झालं का? कारण आमच्या रक्तामध्ये ते नाही. कारण त्रास कोणाला द्यायचं ही आमची भावनाच नाही. ठीक आहे, एक वेळेस आपण उपाशी राहू, अर्धी भाकर खाऊ, पण पुढच्या माणसाला उपाशी राहून देणं हे आमचं काम नाही किंवा कर्तव्य नाही. असं आम्ही चांगलं म्हणजे आलेल्या माणसाला माणूस उपाशी गेला नाही पाहिजे याची आम्ही जाण ठेवतो. सामाजिक क्षेत्राबरोबरच राजकीय क्षेत्रामध्ये येण्याचं काही आहे का? सध्या तरी कसं पदार्पण करा? सध्या तरी तसं काही नाही, पण भारतीय जनता पार्टीने आदेश दिल्यास वडवणी तालुक्यात म्हणजे आपलं नगरपंचायत म्हणजे कोणत्याही वार्डातून, असं नाही की 1 वार्ड किंवा 2 वार्ड, पंकजाताई असेल किंवा केशवदादा असतील, यांनी जर आदेश दिला अशोकराव घोगे तुम्ही इथून लढा, नगरसेवकासाठी लढा, तर आम्ही विचार करणार नाहीत येतोय का पडतोय. ताईचा आदेश आहे, तो शिरसावत मानायचा आणि उभा राहायचं. जे काय होईल ती जनता ठरवी. हे म्हणजे वरून आलं तर किंवा असं बंडखोरी करून किंवा त्या पक्षाने आम्हीच दिलं, पंकजताई तुम्हाला तिकीट देत नाही, मी तिकीट देतो, तिकडे या, ते आमच्या रक्तात नाही. म्हणजे जर सन्मानाने आलं तर आम्ही स्वीकारण्याची आमची पद्धत आहे. आजकाल आपण बघतो पक्षाच्या फोडाफोडीमध्ये आता एकदम राजकारण खालच्या पातळीवर येऊन खेपलेलं आहे. याकडे तुम्ही कसं बघता? काय वाटतंय? तर हे आता असं झालंय, लोकांना भीती निर्माण झाली की पहिले जे राजकारण होतं हे राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल, त्यांनी 30-40 वर्षे सत्ता भोगली. त्याच्या मधलेच नेते भारतीय जनता पार्टीकडे व शिवसेनेकडे येण्याचा कल आहे. कारण त्यांना असा भास झालाय की 2014 पासून भारतीय जनता पार्टीची सत्ता महाराष्ट्रात येते, केंद्रामध्ये येते, म्हणून आपली सत्ता येते का नाही ह्या भीतीने आज लोक पळापळी चालू आहे. किंवा समजा माझ्या मतदारसंघाला फंड पाहिजे किंवा माझ्या लोकांचं काम कल्याण झालं पाहिजे यासाठी पार्टीकडे आकर्षक होतात आणि आपापल्या सोयीने समजा. तसं तर माझं मन आहे, मी या मताचं आहे की आपण जिथून निवडून आलोत म्हणजे कोणता पक्ष असेल, भाजप असेल किंवा राष्ट्रवादी असेल, तर कमीत कमी 5 वर्ष पूर्ण होऊस तिथंच राहायला पाहिजे. उदाहरणार्थ आमच्या बंशी भाऊनी हा शब्द पाळलाय. ते भारतीय जनता पार्टीतून गेले, ठीक आहे, ते कबशी चिन्हावर लढले, पण बिचारे इमानीद्वारीने त्यांनी 5 वर्ष आहे तिथं काढले. त्याच्यामुळे त्यांना सुद्धा या वयावनी त्यांना उपनगर अध्यक्षपद 2.5 वर्षाच्या ऐवजी 5 वर्ष भेटलं. कारण हा त्यांचा नशीब म्हणा किंवा त्यांचा योगयोग म्हणा, हे त्यांनी सांभाळलं म्हणून त्यांच्या ह्या निष्ठाने काम फळाला आलं. वडवणी शहरामध्ये अनेक सुविधा कमी असतील किंवा जास्त असतील. काय वाटतंय वडवणी शहरामध्ये कसा विकास असायला पाहिजे किंवा झालाय का त्या पद्धतीने? तर वडवणी शहरामध्ये आता कसं असतंय, खरं सांगितलं तर माणसाला थोडा टोचत असतंय. पण भारतीय जनता पार्टीने जो गेल्या 2014ला किंवा राजीवभावांची सत्ता आली, जो त्या माणसाने विकास केला, तो विकास ह्या म्हणजे 5 वर्षे पूर्ण होत आले समजा झाला नाही, पण त्यांनी ज्या सुविधा राबवल्या त्याचं काम आलेल्या नगराध्यक्ष असतील, सर्व नगराध्यक्ष त्यांनी समजा ते व्यवस्थित सुरळीतपणे समजा पाणी पुरवठा असेल, सर्वसामान्य लोकांच्या सुविधा असतील किंवा गोरगरिबाला घरकुलं त्यांनी सुद्धा चांगली दिलेत. म्हणजे आपल्याला नाव ठेवायचं नाही की ते त्या पार्टीचे असल्यामुळे की ते नगराध्यक्ष काम करीत नाहीत म्हणून, पण ज्या जुन्या नगराध्यक्षांनी काम केलं त्याची अंमलबजावणी जी असते किंवा त्याचा पाठपुरावा जो असतो ते बिचारे चांगल्या पद्धतीने करतात. त्याच्यावर काय आपला आक्षेप नाही, ते सुद्धा त्यांच्या पद्धतीने चांगलं काम करतात. कारण कशामुळे करतात,
महायुतीची सत्ता आहे म्हणून समजा त्यांना बी समजा वरून काम सत्तेत असल्यामुळे देऊ शकतात. जर समजा सत्तेत नसते तर मग त्यांना बी नाईलाज आणि एखाद्या वेळेस भारतीय जनता पार्टीत किंवा शिवसेनेकडे जाण्याची त्यांना सुद्धा एखाद्या वेळेस हे झाले असते. तुम्ही सांगितलं 49 वर्षाचं झालं, परंतु तुम्ही 49 वर्षाचे वाटत नाहीत. या मागचं काय कारण मी काय खाताय, कसला का कोणता आहार घेताय आणि त्याच्याबद्दल थोडं सांगा. मी समजा असं खाण्या म्हणजे माझं पहिल्यापासून, आता मी तुम्हाला खरं सांगतो, जे काही समजा मी लहानपणी असेल समजा 5-7-8 वर्षाचा मला तिथून कळतंय समजा पहिलीपासून, तर पहिलीपासून म्हणजे 6 वर्ष सोडता म्हणजे 10 वर्ष सोडता 39 वर्षे माझं अजून कसलंही दुखलं नाही. मी कोणत्या दवाखान्यात ऍडमिट नाही किंवा कधी सलाईन लावली नाही. तर मी 2 टाइमच जेवतो, दुपारी 2 वाजता आणि संध्याकाळी 10 वाजता. हे नियम आहे. सकाळी मला तुम्ही पंचपा कोण बी जरी आणलं तरी मी जेवत नाही, कारण नियम म्हणजे नियम. हा, चहा पाहुण्याचा ह्याचा त्याचा चालू असतो, पण जेवणाच्या बाबतीत 2च टाइम, जास्त खात बी नाही. जिथं किती बी खायला असू द्या, तुमचे पंचपाकवान असू द्या, मी 100% कधीच जेवत नाही, 80% जेवतो. मेडिकल असोसिएट जे अध्यक्ष म्हणून कुठली भूमिका महत्वाची पार पाडली? तर या मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही गेल्या वर्षी रक्तदान शिबिर घेतलं. सामाजिक उपक्रम म्हणून समजा कुठं एखादे समजा घटना झाली, गेल्या वेळेस आपण समजा त्या डोंगराच्या वाडीत तुम्ही होता समजा, त्या कुटुंबाला आपण सर्व संघटनेच्या वतीनं, सर्व वडवणीच्या व्यापारी बांधवाच्या वतीनं आपण त्यांना मदत मिळवून दिली. असा प्रत्येकाच्या म्हणजे आपण वैयक्तिक संघटना आहे, मेडिकल असोसिएशन म्हणून आहे, तर प्रत्येक संघटनेच्या सहभागी होऊन प्रत्येकाला आपण समजा काही ना काही असोसिएशनच्या माध्यमातून फुलाची पाकळी अशी मदत करतो. एशियन न्यूजशी बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हे होते अशोकराव घुगे. सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचं अमूल्य या ठिकाणी योगदान आहे आणि कुठलाही कार्यक्रम असो, कुठल्याही क्षेत्रातील कार्यक्रम असो, त्या ठिकाणी त्यांचं योगदान भरपूर असतं. आणि त्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त एशियन न्यूजच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा. आज वडवणी शहरातील नामांकित उद्योजक अशोकरावजी घुगे आणि त्याचबरोबर बालासाहेब चाटे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने घुगे परिवाराच्या वतीने, घुगे ज्वेलर्सच्या वतीने या ठिकाणी वाढदिवसाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या वाढदिवसाला उपस्थित म्हणून सामाजिक क्षेत्र असेल आणि आणखी महत्वाचं योगदान असतंय. माणसाला मोठं कसं करायचं हे अशोकराव घुगे यांच्याकडून शिकावं. त्यांची काम करण्याची हातोटी आणि कामामध्ये जी सातत्य आहे त्याला जोड नाही. आणि त्यांच्या या कामामुळे सर्वच बडे सर सर्वांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. वयामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये या दोन्ही जोडीनं भरारी घेतलेली आहे, नावलौकिक केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांचा वाढदिवस या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये घुगे ज्वेलर्सच्या वतीने साजरा होत आहे. अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की त्यांनी या कमी कालावधीमध्ये वडवणी शहरामध्ये एक नावलौकिक मिळवलेला आहे आणि त्यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे. त्यांना या वाढदिवसाच्या घुगे ज्वेलर्सच्या वतीनं भरभरून शुभेच्छा मिळत आहेत आणि आज त्यांचे सन्मान होत आहे. वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा मिळत आहेत. भरभरून शुभेच्छा तुम्हाला. असंच काम करीत राहा. क्षेत्रामध्ये आहात आणि नावलौकिक आहे. शुभेच्छांचा वर्षा होत आहे. त्यांना अफलातून शुभेच्छा मिळत आहेत. कौतुक करावं तेवढं कमीच आहे. बाळासाहेब चाटे व अशोकरावजी घुगे या दोघांचाही वाढदिवस एका दिवशी असल्यामुळं त्यांचा वाढदिवस साजरा करत आहोत. या प्रसंगी अशोकराव घुगे बोरफडी या गावातून येऊन छोटंसं दुकान, छोटंसं मेडिकल चालू केलं. मेडिकल चालू करत असताना ना लायसन ना पैसे
असा या ठिकाणी ओढून येऊन झिरो दुसरे तरी झिरोतून सुरुवात करतात, परंतु अशोकरावांनी दशांशापासून सुरुवात केली आणि या वडवणी तालुक्यामध्ये वडवणी तालुक्यामध्ये त्यांनी समाजसेवेचा वसा आणि वारसा एकाच वेळी दोन्ही जपले आणि सगळ्यांच्या गळ्यातील ताईत अशोकराव बनले. म्हणून अशोकरावांना वडवणी नगर पंचायतच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. तसेच बाळासाहेबजी चाटे त्यांचे वडील व माझे वडील लोकांच्या इथं काम करायला जोडीने राहायचे. ते खास करून मित्र होते, जे असे मित्र होते जीवाभावाचे मित्र होते. मी त्यांच्याबरोबर कमीत कमी 10 वर्षे बाजार करत असताना वडवणी पासून बाजार सुरू व्हायचा. वडवणी, कुप्पा, लौर, नातापूर, तालखेड, राजेगाव आणि मंगरूळ अशा सर्वांचे मन जिंकलेले आहेत. या प्रसंगी मी वडवणी नगर पंचायतच्या वतीनं बालासाहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. खरोखरच या पण माझ्यावर प्रेम करणारे शेतकरी असतील, उद्योजक असतील, ऊसतोड कामगार असतील, आमचे शेजारी मधुकरजी आंबाळे, त्यांना विचारा 1995 आम्ही मगर यांची जमीन 200 भाऊ मगर म्हणे 20 एकर घ्या. आमचे वडील माझे कशी घ्यायची एकट्याने 20 एकर. तर आम्ही त्यामध्ये बोरपडीकडे गावाकडे जाऊन 10 माणसं आणले, प्रत्येकाला 2-2 एकर दिली. फक्त 20,000 रुपये भाव होता त्या जमिनीचा, म्हणजे 4 लाखाला दिली का नाही, तुम्ही ते साक्षीदार. तर आम्ही 2 एकर घेतली, सगळ्याला आमच्या भाऊकीला 2-2 एकर घ्यायला लावली, आम्हाला आमच्या शेजारी. तर त्यावेळेस आम्हाला आमची काय परिस्थिती होती, आम्ही आऊत हाणायला बोल देऊन चलत येत होतो मधल्या वाटायला. दुकान टाकलं, पत्रकार तुम्हाला खोटं वाटेल, बाजार असून मला 300 रुपये दिवसभर, सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 9 वाजेपर्यंत मला 300 रुपये घाला होता. मग त्या 300 रुपयामध्ये तुम्ही ठरवा नफा काय असेल, भाडं कसं द्यायचंय. तरी मी 5 वर्ष दंड मागता माझ्या वडिलांनी मला सांगितलं व्यवहारामध्ये नफा तोटा असतोय. वडिलांनी कापूस विकून वर्षाला 15,000 रुपये जमीन वडिलांचा किराया दिला आणि मी माझं घरचं स्टोव्हवर स्वयंपाक करून, चुलीवर स्वयंपाक करून माझ्या बायकोनी आम्ही कस तरी कुटुंब सांभाळीत आम्ही त्याच्यातून वर आलो. पण एवढे मला 2006ला चिकनगुन्ह्याची साथ आली. त्या चिकनगुन्ह्याच्या साथीमध्ये या डोंगर पाट्यातील आमची सर्वसामान्य जनता आमच्याकडे वळली गेली. एवढे हंगे साहेबांचा गुण आला लोकांना. त्यांच्या आशीर्वादाने आमचं बंशीभाऊला माहिती, बंशीभाऊनी 10 वाजता फोन करायचा. आम्ही त्यांच्या वडिलांची सेवा जेवढी बंशीभाऊच्या हाताने झाली नाही तेवढी आम्ही त्या बाबाची केशवजी मुंडे यांची सेवा घरी येऊन सलाम लावीत. रातचा 2 वाजू द्या, बंशीभाऊला विचारा. त्यावेळेस दवाखाना वडवणी तालुक्यात कोणीच उघडीत नव्हतं. अशोक घुगे सकाळी मेडिकल 8ला उघडायचा आणि संध्याकाळी 2ला बंद करायचा आणि 2च्या नंतरही फोन आल्यावर उघडून जे काही साहित्य लागत तर नुसते औषध देत नव्हता. डॉक्टरकडे संध्याकाळी कंपाऊंडर नसायचा तर डॉक्टर सलाईन लावून आम्ही ती राखण करायची पहाटे 4 वाजेपर्यंत. त्याच्या पलीकडे असायचे. आम्ही त्या काहीतरी खायला आणले म्हणून पाण्याच्या अलीकडे आणण्यासाठी जायचं, त्याला व्यवस्थित नदीच्या अलीकडे आणायचं, कारण त्यांना वाटते त्यांना पावता येतं, एखादं पडलं तर समजाय धरते. म्हणून मग अलीकडे आले की आम्हाला लगेच चॉकलेटीला गोळ्याला समजा 5 पैसे द्यायचे. असं आमचं दैनंदिन कारभार होता. तर आम्हाला सगळ्यांनी सांभाळलं. गोरपी टाकूळे या सर्व या ठिकाणी आला, तुम्ही माझा वाढदिवस साजरा केला, त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. असंच आमच्या घुगे कुटुंबावर आणि चाटे कुटुंबावर प्रेम राहू द्या. असंच तुमच्या सुद्धा आम्ही मदतीला तुम्ही जेव्हा आम्हाला हाक देताल त्यावेळेस आम्ही तुमच्या पाठीमागे उभा राहू असे मी ग्वाही देतो. आज माझं 49वा वाढदिवस आहे. बालाजी सांगितलं 39. आमच्या दोघात 10 वर्षाचा फरक आहे. तर मी आज ग्वाही देतो बंशी भाऊ अशीच तुमची होय असे आम्ही दोघा चाटे परिवाराच्या वतीने आणि घुगे परिवाराच्या वतीने आपल्याला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गोपीनाथ, जय भगवान.